Now today start derivative of inverse function. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शनचे काही फॉर्म्युले काल पाहिले होते, आज परत दुसरे पाहिजे. साइन इनवर्स साइन एक्स इक्वल टू एक्स, कॉस इनवर्स कॉस एक्स इक्वल टू एक्स, टॅन इनवर्स टॅन एक्स इक्वल टू एक्स. आता तसंच साइन आणि साइन इनवर्स आतमध्ये आहे तरी त्याची व्हॅल्यू एक्स. कॉस कॉस इनवर्स एक्स इक्वल टू एक्स आणि टॅन टॅन इनवर्स एक्स इक्वल टू एक्स. मीन्स साइन इनवर्स बाहेर आहे, नंतर साइन एक्स इक्वल टू एक्स, कॉस इनवर्स कॉस एक्स इक्वल टू एक्स, टॅन इनवर्स बाहेर आहे, नंतर टॅन एक्स. तर हे कॅन्सल होते, म्हणजे किती रे एक्स. आता आतमध्ये इनवर्स असला म्हणजे साइन बाहेर आहे आणि आतमध्ये साइन इनवर्स आहे तरी त्याची व्हॅल्यू एक्स होईल. कॉस कॉस इनवर्स एक्स आहे, ते दोन कॅन्सल इक्वल टू एक्स. टॅन टॅन इनवर्स आणि एक्स. तर कोसेक इनवर्स कोसेक एक्स इक्वल टू एक्स. तर सेक इनवर्स सेक एक्स इक्वल टू एक्स. नंतर कॉट इनवर्स कॉट एक्स इक्वल टू एक्स. नंतर तसंच नाही, आता कोसेक बाहेर घेऊ आणि कोसेक इनवर्स आतमध्ये घेतला एक्स. तर सेक बाहेर सेक इनवर्स एक्स आतमध्ये याची व्हॅल्यू एक्स. नंतर कॉट कॉट इनवर्स एक्स याची व्हॅल्यू किती एक्स. आलं लक्षात? एकदम इझी फॉर्म्युले आहे. तर नंतरचे फॉर्म्युले आहे साइन इनवर्स 1/x तर होते कोसेक इनवर्स एक्स आणि कॉस इनवर्स 1/x मीन्स होते सेक इनवर्स एक्स आणि टॅन इनवर्स 1/x मीन्स कॉट इनवर्स एक्स. या ठिकाणी अँगल 1/x आहे. साइन इनवर्स 1/x असेल तर कोसेक इनवर्स आहे, कॉस इनवर्स 1/x असेल तर सेक इनवर्स आहे, टॅन इनवर्स 1/x असेल तर कॉट इनवर्स एक्स. नंतर आता उलट केलं तर म्हणजे कोसेक इनवर्स 1/x तर ते साइन इनवर्स एक्स. नंतर सेक इनवर्स 1/x तर कॉस इनवर्स एक्स. लक्षात ठेवा, इथं 1/x आहे तर अँगल झाला एक्स, इकडे 1/x आहे तर अँगल झाला एक्स, पण इथं कोसेक आहे, इकडे साइन, सेक आहे कॉस. नंतर कॉट इनवर्स 1/x मीन्स टॅन इनवर्स एक्स. आलं लक्षात? तर नंतर आणखी 2-3 फॉर्म्युले आहेत की टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय. याचा फॉर्म्युला आहे टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स इंटू वाय. नंतर टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय इक्वल टू टॅन इनवर्स एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय. टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय, टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. तर टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय असेल तर टॅन इनवर्स एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय. हे झालं एक्झाम, हे फॉर्म्युला 20. नंतर परत एक फॉर्म्युला आहे की टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इक्वल टू π/2. नंतर साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इक्वल टू π/2. म्हणजे याची ऍडिशन जर केली टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इक्वल टू π/2 हा प्रूव्ह आहे. साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इक्वल टू π/2. नंतर कोसेक इनवर्स एक्स प्लस सेक इनवर्स एक्स इक्वल टू π/2. This is the formula of inverse function, trigonometry of inverse function.
आता एक थेरम पाहायचा आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन. सो आपण याच्या आधी डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन याचा थेरम पाहिला. तसाच इन्व्हर्स फंक्शनचा एक थेरम आहे, तो प्रूव्ह दॅट करायला येते. तो पाहू आता. थेरमचं स्टेटमेंट आहे, सपोज y equal to f of x is a differentiable function. Y equal to f of x is a differentiable function of x and y is 1 1 and onto function. Then prove that dy by dx equal to 1 upon dx by dy, where dx by dy is not equal to 0. हा एक थेरम आहे. परत दुसरा और dx बाय दुसरा स्टेटमेंट ही प्रूव्ह करू शकतो आपण. dx बाय dy इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx, where dy बाय dx इज नॉट इक्वल टू 0. तर इन्व्हर्स म्हणजे dy बाय dx चा इन्व्हर्स काय होती की 1 अपॉन dx बाय dy. तर हा थेरम प्रूव्ह करायचा आहे. आणि जो डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटर इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे dx बाय dy इज नॉट इक्वल टू 0. किंवा आपण दुसरे प्रूव्ह करू शकतो, dx बाय dy इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. तर dy बाय dx डिनॉमिनेटर हा नावानं 0 पाहिजे. तर हे प्रूव्ह करायचं आहे. तर प्रूव्ह करत असताना पहिल्यांदा आपण याच्यात इन्क्रीमेंट घेतो, जे डेल एक्स डेल वाय. म्हणजे जर मी म्हटलं लेट डेल एक्स बी द स्मॉल इन्क्रीमेंट इन x and del y be the corresponding increment in y. आपण हा थेरम किंवा अशा प्रकारचा थेरम आधी प्रूव्ह केलाय. कंपोजिट फंक्शनचा जो थेरम आहे तसाच हा थेरम आहे, फक्त या स्टेटमेंट मध्ये थोडा चेंज आहे. मग डेल एक्स विथ मी स्मॉल इन्क्रीमेंट एक्स घेतला, डेल वाय विथ करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट इन वाय, कारण यामध्ये डेल एक्स आणि डेल वायचंच काम आहे. and therefore del x tends to 0, del y tends to 0. आता we have del x upon del y into del y upon del x. हा जर मी एक रेशिओ घेतला, del x upon del y into del y upon del x इक्वल टू काय ते 1. आता तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे, तर फर्स्ट नंबरचं स्टेटमेंट दिलं असेल dy बाय dx, तर del y बाय del x या ठिकाणी ठेवायचं, हे पूर्ण टर्म इकडे घेऊन जातात. आणि जर dx बाय dy हे खालचं स्टेटमेंट प्रूव्ह करायला सांगितलं असेल, तर del x बाय del y या ठिकाणी ठेवायचं, तर del y बाय del x इकडे ठेवायचं. आता फर्स्ट नंबरचं जर प्रूव्ह करू, तर del y बाय del x इक्वल टू 1 अपॉन ही टर्म इकडे आणली, हे इथे इंटू आहे, इकडे गेल्यावर डिवाइड बाय होते. बरोबर. मग टेकिंग लिमिट ऑन बोथ साइड, दोन्ही साइडनं लिमिट लावू. लिमिट लावायची आहे डेल एक्स टेन्स टू 0, लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल वाय बाय डेल एक्स इक्वल टू, या ठिकाणी लिमिट लावली मी डेल एक्स टेन्स टू 0, दोन्ही साइडनं LHS आणि RHS, तर डेल एक्स अपॉन डेल वाय. देअरफॉर आता ही लिमिट आतमध्ये पूर्ण द्यायची, लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल एक्स बाय डेल वाय. तर या ठिकाणी लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 मध्ये इथं पूर्ण ही लिमिट एक्झिस्ट होईल, पण या ठिकाणी डेल एक्स अपॉन डेल वाय आहे, इथं लिमिट एक्झिस्ट होणार नाही. पण आपण इथं लिमिट चेंज करू शकतो, म्हणजे 1 अपॉन लिमिट, तर डेल एक्सच्या ऐवजी मी डेल वाय टेन्स टू 0, कारण मी इथं सुरुवातीला म्हटलं आहे की डेल एक्स टेन्स टू 0 और डेल वाय टेन्स टू 0, तर डेल वाय टेन्स टू 0 डेल एक्स अपॉन डेल वाय. तर y इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ x. मग ही जी साइड आहे LHS, तर यामध्ये y इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ x, therefore y is a
differentiable function of x. Therefore limit del x tends to 0 del y by del x इक्वल टू होते dy by dx. लिमिट इज एक्झिस्ट. यातली लिमिट काय झाली? एक्झिस्ट झाली. म्हणजे LHS इज एक्झिस्ट. तर LHS एक्झिस्ट झाली तर RHS सुद्धा एक्झिस्ट व्हायलाच पाहिजे. and therefore RHS is also exist. LHS एक्झिस्ट झाली लिमिट त्यामधली तर RHS सुद्धा एक्झिस्ट होते. therefore याचं इक्वेशन नंबर 1 del y by del x चा ट्रान्सफर कसा झाला? dy by dx. कारण लिमिट एक्झिस्ट झाली तर इथं झालं dy by dx इक्वल टू त्याने 1 अपॉन लिमिट del y टेंड्स टू 0 del x by dy. मग therefore RHS एक्झिस्ट झालं म्हणजे x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ y. म्हणजे लिमिट del y टेंड्स टू 0 del x by del y equal to dx by dy. And therefore from equation 2 dy by dx equal to 1 upon dx by dy, where denominator by dx by dy is not equal to 0. This is the inverse derivative theorem. Inverse derivative dy by dx equal to 1 upon dx by dy or dx by dy equal to 1 upon dy by dx. हा theorem एकदम सोपा आहे, लिहून घ्या. आता कधी कधी काय होते की प्रूव्ह दॅट येते या थेरम मध्ये एखाद्या मार्काचं. कारण हा थेरम छोटा आहे. मग 4 मार्काचं थेरम विचारलं तर मग 3 मार्काचा थेरम आणि 1 मार्कासाठी एखादा याच्यासोबत प्रूव्ह दॅट येते. म्हणजे प्रूव्ह दॅट की प्रूव्ह दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनव्हर्स x इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह साइन इनव्हर्स x 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस x square. तर if y equal to sin inverse x minus 1 less than x is less than 1 and minus pi by 2 less than equal to y is less than equal to pi by 2. तर साइन इनव्हर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह सगळ्यांना वाट केली असेल. मी काल सांगितलं होतं की साइन इनव्हर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. मग ही साइन इनव्हर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह कशी आली ते प्रूव्ह करायचं आहे. मग त्यासाठी दिलाय की y इक्वल टू साइन इनव्हर्स एक्स आणि x जो अँगल x आहे हा x अँगल -1 पासून तर 1 पर्यंत यामधला आणि y अँगल -π/2 टू π/2 या क्वाड्रंट मध्ये तो अँगल रोटेट होऊन राहिला. मग आता सॉल्व करायचं आहे. तर गिव्हन y इक्वल टू काय दिलाय? साइन इनव्हर्स x. y इक्वल टू साइन इनव्हर्स x. नंतर -1 लेस दॅन x इज लेस दॅन 1 -π/2 इज लेस दॅन y इज लेस दॅन π/2. या ठिकाणी साइन इनव्हर्स x तर आपली x इक्वल टू पाहिजे. म्हणजे जर x इक्वल टू केला हा जर साइन इकडे गेला तर x इक्वल टू काय साइन y. आलं लक्षात? y इक्वल टू साइन इनव्हर्स x हा इनव्हर्स आहे इकडे गेला म्हणजे इथं तो 1 अपॉन होता इकडे गेला तर मल्टिप्लाय होईल x इक्वल टू साइन y. तर यामधला जो साइन मधला जो y अँगल आहे हा y अँगल -π/2 टू π/2 या क्वाड्रंट मध्ये फिरून राहिला.
म्हणजे या ठिकाणी π/2 आणि -π/2, म्हणजे हा फर्स्ट क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. मग या फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन ऑल सिल्वर टी कप, बरोबर. आता या ठिकाणी साइन वाय, आता याला डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट केलं dx बाय विथ रिस्पेक्ट टू वाय, कारण या ठिकाणी वाय आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय, इकडची साईड कोणती आहे, वाय आहे. मग dx बाय dy इक्वल टू काय होईल, कॉस वाय. तर या ठिकाणी हा जो कॉस वाय आहे, हा कॉस वाय फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. ऑल सिल्वर टी कप म्हणजे फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये हा कॉस वाय अँगल आहे, तो कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. मग देअरफॉर cos y is positive in first and fourth quadrant. मग त्याच्या आधी कारण dx बाय dy ची व्हॅल्यू काढली, पण आपल्याला x आणि y च्या टर्म मध्ये प्रूव्ह काय करायचं की sin इन्व्हर्स x ची डेरिव्हेटिव्ह 1/√1/x² बाय युजिंग इन्व्हर्स थेरम. तर cos y म्हणजे आपण जो sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 हा जो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, याच्यावरून cos y ची व्हॅल्यू मीन्स sin स्क्वेअर y cos स्क्वेअर y इक्वल टू 1. तर cos स्क्वेअर y इक्वल टू 1 मायनस sin स्क्वेअर y, आणि cos स्क्वेअर y इक्वल टू प्लस मायनस √1 मायनस sin स्क्वेअर y. मग देअरफॉर dx बाय dy इक्वल टू प्लस मायनस √1 मायनस sin स्क्वेअर y. तुम्ही सुरुवातीला म्हटलं की cos y हा पॉझिटिव्ह आहे फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये, पॉझिटिव्ह आहे मग प्लस मायनस साईनच्या ऐवजी फक्त प्लसच साईन घ्यायचं, म्हणजे √1 मायनस sin स्क्वेअर y. मग sin y म्हणजेच कोणाची व्हॅल्यू आहे, x ची, म्हणजेच √1 मायनस x². हे झालं dx बाय dy. आपल्याला dy बाय dx काढायचं आहे, कारण y म्हणजे sin इन्व्हर्स x आणि ddx ऑफ sin इन्व्हर्स x. dy बाय dx बाय इन्व्हर्स थेरम, जो इन्व्हर्स थेरम आहे, इन्व्हर्स थेरम काय म्हणते की dy बाय dx इक्वल टू 1/dx बाय dy, and therefore 1 dx by dy ची आपण व्हॅल्यू काढली √1 मायनस x², and hence dy by dx इक्वल टू 1/√1 मायनस x². हे आपण प्रूव्ह करू शकतो. एक मार्काने विचारलं ते कधी कधी थेरम सोबत. लिहून घ्या, एकदम सोपंच आहे. y इक्वल टू साइन इन्व्हर्स x, तर x इक्वल टू साइन y, आणि हे रोटेशन x आणि y चं dx बाय dy काय नाही, cos y, sin y चे डेरिव्हेटिव्ह cos y. cos y पण आपल्याला व्हॅल्यू कोणाची आहे की y इक्वल टू साइन इन्व्हर्स x आहे आणि x इक्वल टू साइन y आहे. cos y साठी ट्रिग्नोमेट्रिकल जी आयडेंटिटी आहे त्याच्यावरून cos y ची व्हॅल्यू घ्यायची, म्हणजे 1 मायनस sin स्क्वेअर y. sin y मीन्स x पुट करायचं आणि हे इन्व्हर्स थेरम मध्ये ठेवून द्यायचं. आलं लक्षात. आता असंच cos इन्व्हर्स ची डेरिव्हेटिव्ह तुम्ही घरी सॉल्व्ह करायचं होमवर्क मध्ये. आम्ही tan इन्व्हर्स ची डेरिव्हेटिव्ह आहे 1/1 प्लस x², ते आपण प्रूव्ह करू. किंवा cot ची करू. y इक्वल टू if y इक्वल टू cot इन्व्हर्स x, यामधला x इज बिलॉंग्स टू कॅपिटल R मीन्स रियल नंबर, नंतर 0 इज लेस दॅन y इज लेस दॅन पाय, आणि प्रूव्ह दॅट dy बाय dx इक्वल टू -1/1 प्लस x². y इक्वल टू cot इन्व्हर्स x इज बिलॉंग्स टू R, 0 इज लेस दॅन y इज लेस दॅन पाय, dy बाय dx इक्वल टू -1/1 प्लस x². हे प्रूव्ह करायचं आहे. मग गिव्हन परत काय दिलंय की y इक्वल टू cot इन्व्हर्स x, यामधला x जो अँगल आहे हा बिलॉंग्स टू कॅपिटल R म्हणजे रियल नंबर, आणि y
0 इज लेस दॅन वाय इज लेस दॅन पाय, म्हणजेच वाय हा कुठून कुठपर्यंत रूट होणार, 0 पेक्षा मोठा आणि पाय पेक्षा लहान, पाय म्हणजे 180. मग देअरफॉर x इक्वल टू काय होईल, हा कॉट इकडे आणला तर झालं कॉट वाय. y इक्वल टू कॉट इनवर्स x, x इक्वल टू कॉट वाय. मग याला डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, सॉरी विथ रिस्पेक्ट टू y. मग dx बाय dy. तर कॉटची डेरिव्हेटिव्ह काय आहे, मायनस कोसेक स्क्वेअर वाय मायनस कोसेक स्क्वेअर वाय. कॉट एक्सची डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर वाय. मग परत कोसेक स्क्वेअर म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे, काय फॉर्म्युला, कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. मग हा मायनस इकडे गेला म्हणजे कोसेक स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा. या ठिकाणी कोसेक स्क्वेअर वाय मीन्स 1 प्लस कॉट स्क्वेअर वाय मायनस, आणि कॉट वाय मीन्स कोणाची व्हॅल्यू, कॉट वाय एक्स ची, एक्सचा स्क्वेअर, ही व्हॅल्यू झाली dx बाय dy. तर या ठिकाणी परत dy बाय dx फाइंड करायचं आहे बाय इनव्हर्स थेरम, 1 अपॉन dx बाय dy. देअरफॉर 1 अपॉन मायनस साइन आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर, dy बाय dx इक्वल टू मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे सेकंड नंबरचं प्रूव्ह दॅट. आता थर्ड नंबरचं आहे, 6 डेरिव्हेटिव्ह फंक्शन आहे, तर 6चे 6 प्रूव्ह करायचे आहे. त्यातले मी 3 प्रूव्ह करून देतो आणि 3 उरलेले तुम्ही घरी होमवर्क मध्ये प्रूव्ह करून टाकायचे. तर थर्ड नंबरचा आपण घेऊ y इक्वल टू कोसेक इनव्हर्स x again mod of x greater than equal to 1 minus pi by 2 less than equal to y is less than equal to pi by 2 and x is not equal to 0. So mod of x is greater than equal to 1 आहे. तर y equal to cosec inverse x आणि प्रूव्ह काय करायचं आहे की प्रूव्ह दॅट dy by dx equal to minus 1 upon x under root of x square minus 1. कोसेक इनवर्स x चे डेरिव्हेटिव्ह काय आहे, minus 1 upon x under of x square minus 1. सेक इनवर्स ची काय आहे, 1 upon x under root of x square minus 1. तर हे प्रूव्ह करायचं आहे. तर गिव्हन काय दिलंय तुम्हाला, y equal to कोसेक इनवर्स x, y ची व्हॅल्यू कोसेक इनवर्स x आणि कंडिशन दिली की मॉड ऑफ x इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 1 आणि मायनस पाय बाय 2 लेस दॅन y इज लेस दॅन इक्वल टू पाय बाय 2. तर याला मी परत सरळ करतो, म्हणजे x इक्वल टू जर घेतलं तर कोसेक y होते, काय मी y इक्वल टू कोसेक इनवर्स x इक्वल टू कोसेक y. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y dx बाय dy. तर कोसेक थीटा ची डेरिव्हेटिव्ह काय आहे, मायनस कोसेक थीटा इंटू कॉट थीटा मायनस कोसेक वाय इंटू कॉट वाय. कोसेक थीटाची डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक वाय इंटू कॉट वाय. तर परत पहा की x इक्वल टू कोसेक वाय आहे ही व्हॅल्यू सापडते, पण हा कॉट नाही आहे ना. मग या कॉटची व्हॅल्यू काढायची आहे. परत जो फॉर्म्युला आहे कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. तर कॉट वाय पाहिजे, तर कॉट वाय पाहिजे तर मग काही नाही, कोसेक स्क्वेअर थीटा हा जर मी इकडे आणला -1 इक्वल टू कॉट स्क्वेअर थीटा, कारण आपल्याला कोसेक स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू आहे मीन्स. आणि कॉट थीटा म्हणजे काय, कॉट थीटा इक्वल टू अंडर रूट प्लस मायनस कोसेक स्क्वेअर थीटा -1.
आता कोसेक वाय आणि कॉट वाय यामध्ये अँगल वाय आहे दोघांचे, कोसेक आणि कॉट मध्ये. मग हा वाय अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये रोटेट होऊन राहिला की π/2 पासून तर -π/2. मग वाय हा कुठून रोटेट होऊन राहिला -π/2 टू π/2. -π/2 इथे येईल म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये आणि ह्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. मग फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉट आणि कोसेक हे दोघेचे दोघे कसे आहे पॉझिटिव्ह. ऑल सिल्वर टी कप यामध्ये सगळे पॉझिटिव्ह आहे, याही मध्ये पॉझिटिव्ह आहे म्हणजे ऑल सिल्वर टी कप. देअरफॉर कोसेक वाय आणि कॉट वाय बरोबर. देअरफॉर मायनस कोसेक वाय, तर हा जो कॉट वाय अंडर रूट ऑफ कोसेक स्क्वेअर वाय -1. मग देअरफॉर प्लसच घ्या लागेल मायनस कोसेक वाय. या ठिकाणी कोसेक वाय मीन्स x स्क्वेअर -1 आणि कोसेक वाय ही व्हॅल्यू कोणाची आहे x ची. हे झालं dx/dy. देअरफॉर dy/dx इक्वल टू काय 1/dx/dy. देअरफॉर -1/x under root of x square -1. This is the dy/dx equal to -1/x under root of x square -1. झालं.